शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामधून आपण शेडनेट गृह तंत्रज्ञान योजना याविषयी हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शेडनेट हाऊस तंत्रज्ञान हे काय आहे आणि ती काळाची गरज कशी आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयासाठी आज विषय तज्ज्ञ म्हणून आम्ही आमंत्रित केलेलं आहे हेमंत जगताप सरांना. हेमंत जगताप सर तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली येथे. तसंच ते सध्या प्रशिक्षण अधिकारी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे कार्यरत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. सर, सर्वप्रथम शेडनेट हाऊस ही संकल्पना काय आहे आणि सध्या शेती व्यवसायामध्ये त्याची गरज का आहे याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. शेडनेट हाऊस तंत्रज्ञान हे जर का जाणून घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाची कन्सेप्ट किंवा एक व्याख्या आहे. आता जसं आपण विचारलं की शेडनेट हाऊस तंत्रज्ञान ही नक्की संकल्पना काय आहे, तर त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे शेडनेट हाऊस. म्हणजेच शेडनेट हाऊस हा जो शब्द आहे हा दोन शब्दांनी बनलेला आहे. एक आहे शेडनेट आणि दुसरा आहे हाऊस. अर्थातच एक असं हाऊस किंवा ज्याला शेतकरी सोप्या भाषेमध्ये म्हणतात की हाऊस म्हणजे घर. तर शेडनेट पासून जे घर बनलेलं असतं त्याला साध्या आणि सोप्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये आपण शेडनेट हाऊस म्हणू शकतो. किंवा ज्या घराला वरती कवर किंवा आवरण म्हणून आपण शेडनेटचा वापर करतो म्हणजे ते शेड हाऊस झालं. आणि दुसरा जो आपला प्रश्न होता की काळाची गरज काय, तर सध्या आपण बघतोय की दिवसेंदिवस वातावरणामध्ये बदल होत चाललेला आहे. मध्ये कधी पाऊस कमी पडतोय तर कधी जास्त पडतोय, कधी ऊन वारा, या सर्व गोष्टी या आता पूर्वीनुसार होत चाललेल्या नाहीत. बरोबर. म्हणजेच की शेतकऱ्याला एखाद्या शेतामध्ये पीक घ्यायचं असेल तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, ऊन वारा, पाऊस, सूर्यप्रकाश, या सर्व गोष्टींवरती जर का मात करायची असेल तर आपल्याला शेडनेट हाऊस करणं गरजेचं आहे. अर्थातच साध्या आणि सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर वातावरणामध्ये जे होणारे बदल आहेत आणि वातावरणामधील जे जे घटक आहेत जसं की तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड, ह्या वातावरणामधील या चार घटकांचं जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर शेडनेट हाऊस ही एक सध्या संकल्पना अस्तित्वात आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण हे चारही घटक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊस करणं ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक चांगलं उत्पन्न शेतकरी शेडनेट हाऊसच्या माध्यमातून घेऊ शकतो. नक्कीच. आणि सर, प्रत्येक क्षेत्रानुसार शेडनेट तंत्रज्ञान जे आहे ते बदलतं का? आणि आपण जर का आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपण कोणत्या प्रकारची शेडनेट हाऊसची उभारणी करू शकतो? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्राची जी भौगोलिक रचना आहे म्हणजे कोकणचा पाठ वेगळा आहे, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, बरोबर, या सर्व भागांचा जर का विचार केला तर आपण बघतो की कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो, विदर्भामध्ये तापमान जास्त असतं, काही शेतकऱ्यांना कमी उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची असतात, काही शेतकऱ्यांना जास्त उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची असतात. ही जी महाराष्ट्राची जी भौगोलिक रचना आहे या महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, बरोबर, ज्या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण जास्त आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना उंच वाढणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करायची, तर अशा ठिकाणी शासनाने शेडनेट हाऊसमध्ये दोन प्रकार केले आहेत. एक आहे सपाट छताचे शेडनेट हाऊस आणि दुसरा आहे गोलाकार किंवा त्याला आपण म्हणतो राऊंड टाईपचे नेट हाऊस. म्हणजे सुरुवातीला जो मी उल्लेख केला की ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतोय किंवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा तापमान जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांना उंच वाढणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करायची, असे शेतकरी राऊंड टाईपचं किंवा गोलाकार प्रकारचं नेट हाऊस उभारणी करू शकतात. म्हणजे सर, जसं तुम्ही म्हटले की हे एक घरच आहे, म्हणजे घरं पण तसं आपण बघितलं तर प्रत्येक भागानुसार बदलतातच, तसं शेडनेट हे घर पण बदलतच असतं. आणि दुसरा जो प्रकार मी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट हाऊस उभारणी करायचं असेल तर शासनाच्या नियमानुसार तो फक्त दोनच प्रकारची उभारणी करू शकतो. अच्छा. पहिला प्रकार आहे राऊंड टाईप नेट हाऊस आणि दुसरा आहे तो सपाट छताचे शेडनेट हाऊस, ज्याला आपण फ्लॅट टाईप नेट हाऊस पण म्हणू शकतो. म्हणजे ह्या दोन प्रकारामध्ये शेतकऱ्यांनी उभारणी करणं बंधनकारक आहे. दुसरा जो प्रकार मी तुम्हाला म्हटलं फ्लॅट टाईप नेट हाऊस, समजा एखाद्या शेतकऱ्याला नर्सरीची लागवड करायची, भाजीपाला नर्सरी असेल, तिथं त्या नर्सरीमध्ये त्या पिकांची उंची कमी असणार आहे, म्हणजेच त्या शेतकऱ्याला राऊंड टाईप किंवा जास्त उंचीचं नेट हाऊस करण्याची गरज नाही.
कारण की ज्यावेळी तो शेतकरी जास्त उंचीचं नेट हाऊस करतो त्यावेळी त्याचा खर्च पण वाढतो. हो. म्हणजेच ज्या शेतकऱ्याला नर्सरी पिकांची लागवड करायची आहे किंवा ज्या शेतकऱ्याला कमी उंचीच्या भाजीपाला पिकांची लागवड करायची, असा सामान्यातला सामान्य शेतकरी ज्याची आर्थिक कुवत पण कमी आणि या तंत्रज्ञानाची सुरुवात करायची, तर अशा शेतकरी तिथं सपाट छताच्या नेट हाऊस पासून त्याची सुरुवात करू शकतो. आणि सर गोलाकार जे शेडनेट आहे ते जिथे पाऊस जास्त आहे आणि तापमान जास्त आहे तिथे. एक्झॅक्टली. आणि जिथं जास्त उंचीच्या भाजीपाला पिकांची लागवड करायची. अच्छा. अजून याच्या पुढे जाऊन जर का सांगायचं म्हटलं तर राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का गोलाकार प्रकारचं नेट हाऊस करायचं असेल तर शासनाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये आपण उंची जे म्हणतो शेडनेटची उंची, अच्छा. तर त्या उंचीमध्ये पण 2 मॉडेल आपण ठरवलेले आहेत. हो, ते ठरलेले आहेत म्हणजे. ठरलेले आहेत. म्हणजे त्या उंचीच्या ठरलेल्या मॉडेलनुसार जर का त्या शेतकऱ्यांनी उभारणी केली तरच त्याला शासनाचं आर्थिक अनुदान देय राहणार आहे. अच्छा. मग राऊंड टाईप मध्ये 2 उंचीचे मॉडेल कुठले आहेत, तर त्याची जी मधली उंची, तर ती मधली उंची किंवा सेंटर हाईट जे आपण म्हणतो, तर ती उंची त्याची एकतर 4 मीटर पाहिजे किंवा 5 मीटर पाहिजे. अच्छा. म्हणजे एकतर ते 4 मीटर मध्ये केलं पाहिजे किंवा 5 मीटर मध्ये केलं पाहिजे. त्याच्या मागचं काय लॉजिक आहे सर? हा, त्याचा मागचा उद्देश आहे की शासनाने त्याच्यासाठी जे काही मॉडेल्स किंवा जे काही डिझाईन्स ठरवलेत, तर ते मॉडेल्स किंवा डिझाईन्स त्या म्हणजे आपल्याकडे जरी वाऱ्याचं प्रमाण वाढलं किंवा पावसाचं प्रमाण जरी जास्त झालं तरी पण या उंचीच्या मॉडेलमध्ये ते शेडनेट हाऊसचा जो सांगाडा आहे तर तो सांगाडा तग धरून राहतो किंवा फिक्स राहतो. ते महत्वाचं आहे. त्याच्या दृष्टीनं आपण त्याची ती उंची ठरवली. दुसरा जो आपला प्रकार होता सपाट छताचं नेट हाऊस, त्याच्यामध्ये पण आपण उंचीचे 2 मॉडेल्स ठरवलेत. अच्छा. म्हणजे त्याची जी मधली उंची किंवा ज्याला आपण म्हणतो सेंटर हाईट, तर ती एकतर 3.25 मीटरची पाहिजे किंवा एकतर ती 4 मीटरची पाहिजे. म्हणजेच या दुसऱ्याचे जर का आपण सारांश सांगायचं म्हटलं तर एखाद्या शेतकऱ्याला राज्यामध्ये शेडनेट हाऊसची उभारणी करायची असेल तर 2च प्रकारामध्ये करता येते, राऊंड टाईप आणि सपाट छतामध्ये. आणि राऊंड टाईप मध्ये करायचं असेल तर उंची 4 मीटर किंवा 5 मीटर, आणि सपाट छतामध्ये करायचं असेल तर उंची 3.25 मीटर किंवा 4 मीटर. तरच त्या शेतकऱ्याला आर्थिक अनुदान हे शासनामार्फत देय राहणार आहे. ही खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही, आणि नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आणि सर शेडनेट हाऊस जेव्हा आपण म्हणतो तर याच्यामध्ये कोणत्या भाजीपाला आणि फुल पिकांची लागवड आपण करू शकतो? आता जसं की शेडनेट हाऊस ही एक जी संकल्पना आहे, शेडनेट हाऊस ही एक संकल्पना, एक नियंत्रित वातावरणातील शेती याच्यामधली संकल्पना आहे. आणि शेडनेट हाऊस म्हटलं तर याला जे वरती आपण जाळी लावत असतो शेडनेट, तर या शेडनेटच्या जाळीचा एक थोडासा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक आपण म्हणतो ज्याला एक ड्रॉबॅक किंवा एक कमतरता म्हटलं तर याच्यामध्ये आपण 2च हंगामामध्ये पिकांची लागवड करू शकतो. अच्छा. उन्हाळा आणि हिवाळा. कारण की पावसाळ्यामध्ये त्या शेडनेटच्या त्या जाळीमधून पाऊस आतमध्ये येतो. हो. आता हा पाऊस आतमध्ये येत असल्यामुळे याच्यामध्ये आपण पिकांची जी लागवड करणार आहे याच्यामध्ये पण थोडेसे आपल्याला याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. जसं की आपण प्रश्न विचारला की याच्यामध्ये आपण कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करू शकतो किंवा कोणत्या फुल पिकांची लागवड करू शकतो, तर याच्यामध्ये फुल पिकांच्या लागवडी करण्यासाठी मर्यादा येतात. कारण की जेव्हा याच्यातून शेडनेटमधून पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये पडतं तर ते पावसाचं पडलेलं पाणी हे त्या फुलपिकांच्या पाकळ्यांमध्ये आतमध्ये एंट्री करतं. आणि फुलपिकांच्या पाकळ्यांमध्ये पडल्यामुळं त्या फुलपिकाचं नुकसान होतं किंवा त्या पाकळ्या किंवा पेटर्स गळून पडतात. म्हणून शक्यतो मी नेहमी शेतकरी बांधवांसाठी सांगत असतो की जर का आपल्याला भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आपण शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाचा वापर करा, आणि जर का आपल्याला पॉलीहाऊस वापरायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फुल पिकांची लागवड करा. अच्छा. म्हणजे पॉलीहाऊस फुल पिकांसाठी पॉलीहाऊस चांगलं. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की शेडनेट हाऊस मध्ये फुल पिकांची लागवड होत नाही असा त्याचा अर्थ नाही, परंतु याच्यामध्ये जे आपण फुल पिकांची लागवड करणार आहे तर याला काही मर्यादा येतात. जसं की भाजीपाला पिकांचा आपण विचार करतो की भाजीपाला पिकांमध्ये आपण बघतो की ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, सध्या परदेशी भाजीपाला जे आपण म्हणतो लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, ब्रुसेल्स स्प्राउट, पॅच्युली, झुकेनी या वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांचा आपण याच्यामध्ये लागवड करू शकतो. याच्या व्यतिरिक्त बरेचसे शेतकरी शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाचा वापर नर्सरी तंत्रज्ञान असेल, ज्याला आपण म्हणतो की बीजोत्पादन किंवा सीड प्रोडक्शन असेल, तर याच्यासाठी पण आपण शेडनेट हाऊसचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. जसं की शेडनेट हाऊसमध्ये तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड हे जे घटक आहेत जे मी सुरुवातीला उल्लेख केले होते हे आपण काही अंशी प्रमाणात नियंत्रित करू शकतो. आणि याच्यावरचं जे तंत्रज्ञान आहे दुसरं जे आपण आता उल्लेख केला होता पॉलीहाऊस तंत्रज्ञान, याच्यामध्ये हे जे 4 घटक आहेत हे आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. त्यामुळेच शेडनेट हाऊसमध्ये काही पिकांची लागवड करायला मर्यादा आहेत आणि पॉलीहाऊसमध्ये आपण ते चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो याच्यामध्ये. आणि भाजीपाला मग तो कुठलाही असो आपण याच्यामध्ये करू शकू 100%. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात कारण पावसामध्ये पाणी आतमध्ये येतं. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे आपण लागवड करू शकतो. आणि सर शेडनेट हाऊस उभारणी करताना जागेची निवड
ही कशी करावी, किंवा आपण नेहमी म्हणतो की दिशाही बघितली पाहिजे, तर नक्की कुठली दिशा आपण या प्रकारच्या शेडनेट हाऊसला महत्त्वाची असते किंवा याला किती महत्त्व आहे? बघा, शेतकरी बंधूंसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कुठलंही तुम्हाला नवीन तंत्रज्ञान करायचं म्हटलं तर तुमच्याकडे जे असणारे क्षेत्र आहे किंवा तुमची जी जमीन आहे याची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं पाठ आहे. आता जागेची निवड करताना शक्यतो आम्ही असं सांगत असतो की जी तुमची जागा वर्षानुवर्ष पडीक आहे, खडकाळ आहे, डोंगराळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच करत नाही, शक्यतो अशा जागेचा तुम्ही वापर करा. जी तुमची काळ्या मातीवाली जमीन आहे याच्यामध्ये तर आपण चांगलं पीक घेतच असतो. आता परत तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की मग हे खडकाळ जमिनीमध्ये कशा प्रकारे होऊ शकतं किंवा डोंगराळ जमिनीमध्ये कशा प्रकारे होऊ शकतं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला लागणारे जे लागवडीचं माध्यम आहे हे परत त्याच्यामध्ये आणून बाहेरून टाकायचं आहे. अच्छा. त्यामुळे तुम्हाला ते डोंगराळ किंवा खडकाळ जमीन तुम्ही लागवडीखाली आणू शकता. आता महत्वाचा प्रश्न की जागेची निवड करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जागा जी तुमची ती पूर्णपणे सपाट असली पाहिजे. अच्छा. दुसरा मुद्दा, खडकाळ जरी असली तरी सपाट पाहिजे, किंवा खडकाळ असेल तर आपण नंतर त्याला लेवल करतो त्यावेळी माती वगैरे टाकून तुम्हाला परत ती सपाट करावीच लागणार आहे. अच्छा. दुसरा मुद्दा, जागेच्या आजूबाजूला उंच झाडे नसले पाहिजेत. अच्छा. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. परत मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जागे उंच झाड असेल तर काय होऊ शकतं. तर शेडनेट हाऊसचा आपला मेन जो संकल्पना आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये आपण मध्ये सावली कंट्रोल करतोय, सावली नियंत्रित करतोय. जर का बाजूला शेड म्हणजे काय, सावली. शेडनेट बरोबर आहे, जे सावली देणारी जाळी म्हणजे शेडनेट. इथं जर का तुमच्या बाजूला झाडं असतील तर त्या झाडांची सावली त्या शेडनेटवरती पडेल आणि मग खाली पिकाच्या वाढीवरती परिणाम होईल. दुसरं काय की जेव्हा जर का आपल्याकडं जोराचा वारा सुटला तर तो वारा असल्यामुळे ते झाड कदाचित पडून तुमचं शेडनेट हाऊसचं नुकसान होऊ शकतं. हा दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट आहे की जागेची निवड करताना आपण जी जागा निवडली त्या जागेच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेलेली नसली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आता हे पण मनामध्ये प्रश्न येतो कारण की याचा जो तुम्ही सांगाडा बनवताय हा सांगाडा पूर्णपणे तुमचा GI पाईपचा सांगाडा असतो. अच्छा. म्हणजेच लोखंडी पाईपचा. GI पाईप म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप. म्हणजे लोखंडी पाईपचा तो सांगाडा असल्यामुळं जर का वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असेल तर तुम्हाला तिथं आतमध्ये जे लोक काम करतात त्यांना शॉक बसण्याची शक्यता असते, खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अजून मग हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत. अजून बाकीचा विचार केला तर तुम्हाला मार्केट जवळ पाहिजे, कंटिन्यू तिथं इलेक्ट्रिसिटीची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, तुमचे जे तिथले जे मजूर आहेत ते मजूर तिथं इझिली अवेलेबल झाले पाहिजेत. हे इतर गोष्टी आहेत, पण हे पहिले 3-4 मुद्दे हे महत्वाचे आहेत. दुसरा जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेडनेट गृह उभारणी करतानाची दिशा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की शक्यतो आम्ही सांगत असतो की शेडनेट गृहाची उभारणी ही नेहमी दक्षिणोत्तर दिशेमध्ये करावी. अच्छा. आता दक्षिणोत्तर दिशेमध्ये मग परत प्रश्न निर्माण होतो की लांबी करून दी, तर दक्षिणोत्तर दिशेमध्ये शेतकऱ्यांनी लांबीची दिशा ठेवावी. अच्छा. आता दक्षिणोत्तर दिशेमध्येच उभारणी करण्याचा उद्देश काय आहे, कारण की आपल्याकडे जो वारा आहे तो वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त प्रमाणात वाहतो आणि पूर्णपणे त्याला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आपल्याला त्याची उभारणी दक्षिणोत्तर दिशेमध्ये करणं गरजेचं आहे. परंतु हे जरी असलं आणि एखाद्या शेतकऱ्याला खरोखर तंत्रज्ञान करण्याची जर का वाटलं की मला हे करायचंच आहे पण माझं हे नाहीये, तर अशा वेळी शासन तिथं जरी त्याची दिशा पूर्व पश्चिममध्ये जरी असली तरी तिथली भौगोलिक परिस्थिती विचार घेऊन शासन तसा निर्णय घेऊ शकतं किंवा तो शेतकरी तुम्हाला तसे असलं तर तुम्ही तिथं त्याची उभारणी पूर्व पश्चिम प्रमाणे पण करणं. पण शास्त्रीयदृष्ट्या योग्य जर आपण पकडलं तर त्याची उभारणी नेहमी आपल्याला दक्षिणोत्तर दिशेमध्येच होणं अपेक्षित आहे. दक्षिणोत्तर दिशा ही लक्षात ठेवावी सगळ्या शेतकऱ्यांनीच. आणि सर, हे शेडनेट हाऊसमध्ये लागवडीचं काही योग्य माध्यम आहे का, आणि निर्जंतुकीकरण म्हणजे याच्याविषयी थोडंसं शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, तर त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही डोंगराळ खडकाळ जमिनीमध्ये पण तंत्रज्ञान करू शकता, पण हे तर काही खडकाळामध्ये उभारणी होऊ शकणार नाही पिकाची किंवा डोंगरामध्ये. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय की तुमची जी जमीन डोंगराळ आहे किंवा खडकाळ आहे त्याचा जो वरचा जो थर आहे तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे. अच्छा. तिथं तुम्हाला मग बाहेरून आणून माध्यम टाकायचंय. आता जसं की तुम्ही म्हणता की आमच्याकडे ऑलरेडी काळी माती असतेच, मग दुसरं माध्यम करायची गरज काय, तर काळ्या मातीपेक्षा आम्ही शेडनेट गृहासाठी एक माध्यम ठरवलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 घटक असणं गरजेचे आहेत. एक आहे लाल माती, दुसरं आहे शेणखत, तिसरं आहे वाळू आणि चौथा आहे भाताचं तूस. म्हणजे 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस
आता परत शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होतो की मी काळ्या मातीच्या ऐवजी लाल माती का टाकू. तर काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि तुम्ही शेडनेट गृहामध्ये किंवा जे पिकं घेत असतात तर त्या पिकांचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो. अशा वेळी त्याची जी मुळांची जी डेव्हलपमेंट आहे जमिनीमध्ये ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुम्हाला मुळांचं जे आपण म्हणतो ना श्वासोच्छ्वास किंवा रेस्पिरेशन, रूट रेस्पिरेशन, तर ते काळ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून तुम्हाला तिथं लाल मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. त्या मातीचा जो सामू म्हणतो आपण किंवा पीएच म्हणतो तर तो उदासीन असतो किंवा न्यूट्रल असतो. त्याच्यामध्ये जे क्षारांचं प्रमाण असतं तर ते 0.5% कमी असतं. म्हणून शेतकऱ्यांनी लाल माती कधी पण वापरणं चांगलं. आणि वाळू आणि भाताचा तो समूह त्याचे पूर्णपणे पोरस किंवा चांगल्या प्रकारे मिक्सचर होतं की जेणेकरून मुळांची जी वाढ आहे ती आतमध्ये चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे हे माध्यम महत्वाचं आहे. दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे निर्जंतुकीकरण. बरोबर. आता निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय की जसं की आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देण्यापूर्वी ते थोडंसं डेटॉल वगैरे किंवा आपल्याला ते कापूस वगैरे लावून आपल्याला हाताला हे करतात. तोच संकल्पना नक्की याच्यामध्ये आहे की तुम्ही लाल माती वेगळ्या ठिकाणावरून आणलेली असते, शेणखत वेगळ्या ठिकाणावरून आणलेलं असतं, भाताचं तूस वेगळ्या ठिकाणावरून आणलेलं असतं. हे जे घटक तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून जेव्हा आणलेले असतात तर ते वेगवेगळ्या ठिकाणावरून आणताना त्याच्यामध्ये काही जे अपायकारक घटक आहेत, जे बॅक्टेरिया आहेत किंवा जे व्हायरस आहेत त्यांचं आपल्याला नायनाट करणं गरजेचं असतं. नाहीतर काय होईल, तुम्ही जे रोप त्या माध्यमामध्ये लावचाल आणि निर्जंतुकीकरण केलेलं नसेल तर हे जे बॅक्टेरिया व्हायरस आहेत त्या मुळावरती अटॅक करून तुमचं जे झाड आहे त्याला खोडकूच किंवा मुळकूच होऊन पूर्णपणे म्हणजे नाश होऊन जाईल त्याचा. तर हे दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणजेच काय की त्या माध्यमामध्ये लागवड करण्यासाठी तुम्हाला त्याचं निर्जंतुकीकरण करणं म्हणजे काय की त्या जमिनीमध्ये असणारे जे काही उपयोगी आणि निरुपयोगी, कारण तुम्हाला उपयोगी दिसत नाहीत किंवा निरुपयोगी दिसत नाहीत, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही दोन्ही पण घटक हे नष्ट करून टाकता. आता हे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता. एक नैसर्गिक पद्धत आणि दुसरी रासायनिक पद्धत. नैसर्गिक पद्धतीमध्ये बघा आपले पूर्वज जमीन उभी आडवी नांगरट करून काय करायचे, ते जमिनीमध्ये हे करायचे जेणेकरून ते पक्षी किंवा ते सूर्यप्रकाशामुळे त्यातले कीटक नष्ट होऊन जायचे. आणि आता जी आली रासायनिक पद्धत याच्यामध्ये मग आपण 4 रसायनांचा वापर करतो. जसं की हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स असतात, दुसरं तुमचं फॉर्मेलिन आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, बासमिड आहे. या 4 वेगवेगळ्या प्रकारचे आपण याच्यामध्ये लागवड करू शकतो. पण सध्या बरेचसे लोक जे शेणखतामध्ये जे वापरतात तर ते हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स याचा वापर निर्जंतुकीकरणासाठी सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि त्याचा फायदाही जास्त. त्याचा फायदाही जास्त म्हणजे जवळपास 1 एकरला आपण विचार केला तर 1 एकरला जवळपास 100 लिटर आपल्याला ते रसायन लागतं आणि याची किंमत जवळपास 40,000 रुपये किंमत आहे. पण हे 2-3 पद्धतीने त्याचे फायदे आहेत. एक म्हणजे त्याचं गवताचं प्रमाण पण कमी करतं, निर्जंतुकीकरण म्हणून पण ऍक्ट होतं आणि नंतर त्याचं बुरशीनाशक म्हणून पण आपण ते केमिकल वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात हे जे केमिकल आहे मल्टीपर्पज केमिकल आपण याचा म्हणून वापर करू शकतो. सर, अलीकडच्या काळात आपण शेडनेट हाऊसच्या संदर्भात शेडनेट टक्केवारी ही संकल्पना ऐकतोय, तर ही संकल्पना काय आहे शेडनेट टक्केवारी? आता आपण जर का नाव घेतलं शेडनेट आणि टक्केवारी, बरेच शेतकरी म्हणतात की 35% शेडनेट, 50% शेडनेट. बघा, साध्या आणि सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे 35% शेड नेट. म्हणजे 35% काय शेड आहे म्हणजेच काय 35% सावली आहे. म्हणजे 100% मध्ये जर का आपण विचार केला तर 35% शेडनेट या संकल्पनेचा साधा आणि सोपा अर्थ आहे 35% सावली आणि 65% सूर्यप्रकाश. 50% शेडनेट याचा अर्थ आहे 50% सावली, 50% सूर्यप्रकाश. 75% शेडनेट, 75% सावली, 25% सूर्यप्रकाश. परत शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आमच्या भागामध्ये मग याच्यातली कुठली शेडनेटची टक्केवारी वापरायची. तर आपण जर का सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी असू द्या किंवा नर्सरीसाठी असू द्या आपण 50% शेडनेट वापरणं आपल्या हवामानासाठी किंवा आपल्या भागासाठी किंवा आपल्या राज्यासाठी कधी पण चांगलं. अच्छा, 50% शेडनेट वापरू शकता शेतकरी. सर, आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाला येतोय, तर महाराष्ट्रामध्ये शेडनेट हाऊस उभारणी करता शासकीय अनुदान कशा प्रकारे मिळतं याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आता सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की मला कोणतंही तंत्रज्ञान कृषीमधलं करायचं म्हटलं तर शासन मला काय देते. बरोबर. या दृष्टीने मी शेतकऱ्यांना सांगेल, म्हणजे अनुदानाची टक्केवारी सांगण्यापूर्वी मी सांगेल की कोणकोणत्या योजनांमधून तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता. अच्छा. तर सर्वप्रथम शासनाची एक पहिली योजना आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा ज्याला आपण म्हणतोय नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. याच्या अंतर्गत शेतकऱ्याला 50% पर्यंत याला अनुदान मिळतं. दुसरी एक योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, ज्याला आपण RKVY म्हणतो. याच्या अंतर्गत पण शेतकऱ्याला 50% पर्यंत अनुदान मिळतं. अजून एक शासनाची योजना आहे पोकरा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियान, की हा विदर्भातल्या 14 जिल्ह्यांमध्ये सध्या राबवला जातो आणि तिथं या योजनेमध्ये 75% पर्यंत अनुदान आहे. म्हणजे ही सर्वात जास्त अनुदान देणारी योजना म्हटलं तरी
पोखरा किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियान ही योजना आहे. आणि हे झालं राज्य शासनाची योजना. याच्या व्यतिरिक्त जर आपण केंद्र शासनाच्या योजनेचा विचार केला तर राष्ट्रीय बागवानी बोर्ड ज्याला आपण म्हणतो किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड याच्या अंतर्गत तुम्हाला जर का शेडनेट गृह करायचं असेल तर तुम्हाला 50% अनुदान दिलं जातं आणि ते जवळपास तुम्हाला 1,12,00,000 तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट जर का पकडली तर त्याच्या 50% म्हणजे जवळपास तुम्हाला 56 लाखापर्यंत तुम्हाला या केंद्र सरकारच्या अनुदानामध्ये तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येऊ शकतो. जाता एकच सांगतो की मला हे जर का करायचं असेल तर कमीत कमी मी किती गुंठ्याचं करू शकतो आणि जास्तीत जास्त मी किती क्षेत्रफळापर्यंत केलं पाहिजे योजनेसाठी. तर हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडणारा, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न आहे. तर मी शेतकऱ्यांसाठी सांगेल की ज्या शेतकऱ्यांना शेडनेट गृह महाराष्ट्रामध्ये सुरू करायचंय तर ते शेतकरी कमीत कमी 10 गुंठे ज्याला आपण म्हणतो 1,000 स्क्वेअर मीटर ते जास्तीत जास्त तुम्ही 4,000 स्क्वेअर मीटर पर्यंत किंवा 1 एकरापर्यंत तुम्ही याची उभारणी करू शकता. तरच तुम्हाला शासन याच्यामध्ये अनुदान देतं. तुम्ही जर का 8 गुंठे 5 गुंठे करणार असेल तर शासन आपल्याला अनुदान देत नाही. म्हणजेच आपण 10 गुंठ्यापासून तुम्ही हा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये सुरू करू शकता. वा सर, आत्तापर्यंत खूपच छान माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिली आहे. तरी जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की शेडनेट हाऊस तंत्रज्ञान विषयी काही एक शेतकऱ्यांना जाता जाता सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? की एखाद्या शेतकऱ्याला या व्यवसायामध्ये किंवा या तंत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या दृष्टीने 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा की ही शेती आपण स्वतः करणार असाल तर याच्यामध्ये पडा, अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये पडू नका. बऱ्याचशा आपण बघतो की लाखो रुपयाला खर्च करतो आणि आपण काय करतो दुसऱ्या मजुरांच्या भरोश्यावरती आपण कुठेतरी पुणे मुंबईला कामाला असतो आणि शेती आपली गावाकडे असते आणि आपण त्या मजुरांच्या भरोश्यावरती सोडून देतो. तर असं न करता तुम्ही स्वतः हे तंत्रज्ञान किंवा स्वतः याच्यामध्ये शेती करणार असेल तरच याच्यामध्ये उतरा, अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये उतरू नका. हा पहिला महत्त्वाचा सल्ला. दुसरा सल्ला की शासन अनुदान देतंय म्हणून मला हे तंत्रज्ञान करायचंय अशी मनामध्ये इच्छा असेल तरी पण तुम्ही याच्यामध्ये पडू नका. बरोबर. म्हणजे हे तंत्रज्ञान करत असताना शासनाचा अनुदान म्हणजे हा फक्त तुम्हाला एक मिळणारा आधार आहे अशी मनामध्ये संकल्पना राबवा. नाहीतर मला अनुदान मिळणार आहे त्यासाठीच मला हे करायचंय, मी स्वतः हे करण्याची माझी मनापासून इच्छा नाही असं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ही चुकीची संकल्पना आहे. तर या 2 गोष्टी जर का आपण याच्यामध्ये लक्षात ठेवला तर आपण या तंत्रामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता. वा सर, खूप खूप धन्यवाद. आमच्या शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केलं आणि खरंच तुम्ही शेडनेट हाऊस तंत्रज्ञान जे आहे ते आम्हाला 4ही बाजूनी समजून सांगितलं. याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. धन्यवाद सर. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण शेडनेट गृह तंत्रज्ञान योजना याविषयी हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याबरोबरच आजचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आम्ही समाप्त करत आहोत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.